शेतीतील पिकासह शेतीतील माती देखील वाहून गेलेली आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे, पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि मराठवाड्यातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यात अनेक विद्यार्थी येत असतात। माझ्यासोबत हे सगळे आता विद्यार्थी जे आहेत ते मराठवाड्यातील जिल्ह्यांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी पुण्यात आलेले आहेत आणि जो पाऊस पडलेला आहे, जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे हे सगळे विद्यार्थी चिंतेत असल्याचं पाहायला मिळते। कारण की यांचे जे घरचे आई वडील आहेत त्यांचं मुख्य जो स्रोत आहे, आर्थिक स्रोत, तो शेतीतून आहे आणि आता शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास नेमका करायचा कसा आणि पुण्यात राहण्यासाठी जे पैसे महिन्याला लागतात ते येणार कुठून, अशा प्रकारची या सर्व विद्यार्थ्यांना चिंता आहे। दादा, कुठल्या जिल्ह्यातले तुम्ही, नेमके काय परिस्थिती आहे तुमच्या इथं? आमची ज्वारीची शेती आहे, पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि शेळी मेंढी वगैरे गुरे वगैरे वाहून गेलेले आहेत। त्यामुळे आमचं खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे। तर सरकारने लक्ष देऊन योग्य ती आर्थिक मदत आणि शैक्षणिक मदत पण केली पाहिजे विद्यार्थ्यांना। कारण आम्ही इकडे शिकायला आहे पुण्यामध्ये, आमची शेती सोलापूरमध्ये आहे, तर आम्हाला जे पैसे मिळतात ते शेतीतूनच मिळतात। इथं शिक्षण किती पैसे लागतात महिन्याला? इथं 8 ते 10 हजार रुपये लागतात महिन्याला। तर घरचे पाठवतात का हे पैसे? घरचे पाठवतात आणि त्याचा स्रोत त्याचं आहे तो शेतीवरच आहे, पाठवण्याचा पैसे पाठवण्याचा स्रोत शेतीवरच आहे। त्यामुळे शेती यावेळेस पाण्याखाली गेल्यामुळं पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे। तर सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन पंचनामे करून लवकरात लवकर मदत करावी अशी अपेक्षा करतो मी। आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय, पुढच्या महिन्याचे पैसे आले नाही तरी खाण्याची सोय असेल, राहण्याची सोय असेल, सगळ्या अडचणी निर्माण होणार आहेत, कसं याला सामोरे जाणार आहे? हो, सामोरं तर जायलाच लागणार आहे, कारण आता अपेक्षा शेवटी सरकारकडनंच करू शकतो। कारण नुकसान तर खूप झालेलं आहे आमचं, शेतीमधून काय उत्पन्न मिळणार नाही आहे, कारण पीक पाण्याखाली गेल्यामुळे नुकसान झालेलं आहे आमचं। तर आमचं सरकारला एकच म्हणजे सांगणं आहे की लवकरात लवकर पंचनामे करा, नुसते पाहणी वगैरे करून यात काय उपयोग नाही। आणि विशेष म्हणजे कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी हे काय दिसत नाहीत। मंत्रिमंडळाचे जे आहेत, कॅबिनेट मंत्रिमंडळ, तेच दिसतं आम्हाला पाणी। आई वडिलांशी काय बोलणं झालं काय? पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काय परिस्थिती? हो, तर सांगत होते आईवडील की आता यावेळेस तुला जे महिन्याला पैसे पाठवणार आहे ते काय आम्ही पाठवू शकणार नाही, कारण नुकसान झाल्यामुळे काय आम्ही यावेळेस दिवाळी पण करणार नाही आहे। भावनिक होतो दादा तो हे सगळं सांगताना, डोळ्याला पाणी येतं। हो, वाईट वाटते सगळं। एकतर नोकरी नाही आहे, स्पर्धा परीक्षांचा आपण अभ्यास करतोय आणि त्यात हे आसमानी संकट आलंय। हो, नक्कीच तेच झालेलं आहे। कारण आम्ही इकडं असतो पुण्यामध्ये शिकायला, आईवडील तिकडे शेती वगैरे करतात, त्यामुळं थोडंसं। आणखी काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत। दादा, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातला? मी पुण्यामधले, इथे येऊन स्पर्धा परीक्षा करतो। कुठला जिल्हा? मराठवाड्यातला जिल्हा? मराठवाड्यात जिल्हा नाही आहे माझा, पण माझे मित्र सगळे मराठवाड्यामधले आहेत आणि तिथली परिस्थिती, त्यांच्याशी फोनवरती बोलणं होतं आहे। तुमचे जे स्पर्धा परीक्षा करणारे मित्र आहेत ते तिथले आहेत आणि त्यांचे जे काही तिथली परिस्थिती आणि वातावरणाचं पाहता अक्षरशः मन भरून येतं आणि त्यांचे हुंदके आजही कानामध्ये आठवत आहेत की बाबा नक्की तिथले असलेली शेती पूर्णपणे माती वाहून गेलेली आहे, जनावरं मेलेली आहेत, गोठ्यामध्ये फुगून पडलेली आहेत, शेळ्या मेंढ्या सगळं गेलेले आहेत आणि ह्या सगळ्यांचं अर्थकारण जे इथं शिकायला येतात ते सगळे आई वडील तिकडून पैसे कमवतात, ते इकडे शेतीतून आलेल्या पिकांचं इकडे त्यांना उदरनिर्वाह होत असतो आणि एकीकडे त्यांना कुठली मदत निधी येत नसते। ते कसे तरी दिवस 2 टायमात सरकारने मदत करावी अशा अपेक्षा। नक्कीच सरकारने मदत करावी, त्यांना पीक विम्यांचं सर्वेक्षण व्हावं, तिथल्या लवकरात लवकर प्रलंबित राहिलेले जे काही विम्याचे एकूणच मराठवाड्यातील जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी पुण्यात आहेत त्यांच्या आई वडिलांना सरकारकडून मदत करावी, पंचनामे करण्यात यावे अशी एक अपेक्षा व्यक्त केली जाते विद्यार्थ्यांनी। तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले? मी बीड जिल्ह्यातलं आणि काय परिस्थिती तुमच्या जिल्ह्यात? काय घरी बोलणं झालं तुमचं? नाही, अत्यंत वाईट परिस्थिती। ज्या गावाकडे संपर्क करतो ना, तर आमच्या इकडे सोयाबीन आहे मोस्टली, म्हणजे लावला मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि पूर्णतः पाण्यात गेलेलं आहे।
विशेषतः माती देखील गेलेली, म्हणजे 2 वर्ष माती पूर्ववत व्हायला वेळ लागेल, म्हणजे 2 वर्ष पुन्हा ते आवश्यक पीक येणं किंवा पिकासाठी आवश्यक माती येणं खूप अवघड आहे. शेतातल्या पिकाचं पण नुकसान झालंय आणि शेतीची माती पण वाहून गेली. पुन्हा जी शेळ्या मेंढ्या असतील, गुरं असतील, ती सगळं त्यांचा देखील मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि सरकार कुठंतरी उदासीन दिसते मदतीविषयी, कारण की आम्ही पाहिलं काल टीव्हीवर की काहीतरी 2-2.5 हजाराची मदत, तुटपुंजी मदत केली. म्हणजे अडाणी अंबानी सारख्यांची हजारो कोटीची कर्ज माफ केली जातात आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना मदत करायची वेळ येते, शेतकरी कर्जमाफीची वेळ येते, तेव्हा सरकार हात आकडतं घेतं. हे कुठंतरी दुर्दैव आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा जी शेतकऱ्याची मुलं उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्थलांतरित झालेत, पुणे मुंबई या सारख्या ठिकाणी, त्यांच्यावर नक्कीच परिणाम होणार आहे. म्हणजे उद्या शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षण सोडायची देखील वेळ येऊ शकते. काही परीक्षा देखील आहेत आता पुढच्या काळात, त्या परीक्षा देखील या पुराच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात यावे अशा प्रकारची विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाते. नेत्यांकडून देखील तसे ट्विट केले गेलेत. तुमचं काय म्हणणं आहे नेमकी? हो, सुप्रियाताई असतील, बच्चू भाऊ असतील, यांनी मागणी पण केली आणि विद्यार्थ्यांची पण मागणी की 28 सप्टेंबरला जी परीक्षा होणार आहे, तर कुठंतरी ही पूर परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचं सगळं अभ्यास साहित्य वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे आणि सगळी वाहतूक व्यवस्था पण ह्या पुरामुळे विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नयेत म्हणून परीक्षा पुढे ढकलली गेली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि सरकारने याची दखल घ्यावी. आणि जे काही आता विद्यार्थी शिक्षणासाठी इथं आलेले आहेत त्यांना कुठेतरी परीक्षा माफी मिळाली पाहिजे. आणि आमची स्वयंसेवी संस्थांना पण मागणी आहे की जे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाची सोय वगैरे होईल किंवा इतर काही गोष्टींची जी मदत आहे अभ्यास साहित्याची, तुम्ही ती मदत करावी अशी आम्ही मागणी करतो. दादा, काय अभ्यासाला चाललाय पाण्याची बॉटल घेऊन? कुठला जिल्हा? सोलापूर जिल्हा. काय परिस्थिती, घरच्यांबरोबर काय बोलणं झालं का? कालच वडिलांशी माझं बोलणं झालेलं. म्हणजे सोलापूरमध्ये पण पूरस्थिती तयार झाली आणि वडिलांशी विचारताना मी विचारणा केल्यावर त्यांनी सांगितलं की शेतीची आपण पिकं लावलेले आहेत ना, म्हणजे मातीच वाहून गेल्यामुळं म्हणजे अक्षरशः अशी परिस्थिती रानाला पाझर फुटल्या आमच्या. काय करतात वडील, म्हणजे घरच्यांचं व्यवसाय आहे की फक्त शेतीवरच? शेतीच आमचं एक किती शेती आहे? शेती 4 एकर आहे आम्हाला. 4 एकर शेतीत काय काय लावलं होतं पीक? आता 4 एकर शेतीत म्हटलं तर आम्ही प्रमुख धान्याचीच पिकं घेतो, ज्वारी, बाजरी, गहू वगैरे. सगळं वाहून गेलं, माती पण गेले, माती पण वाहून गेले. आता कसं काय अभ्यास करायचा आहे, महिन्याला पैसे लागतात पुण्यात, मेसला असतील, राहायला असतील किंवा इतर खर्च असेल, घरचे किती पैसे पाठवतात महिन्याला? घरचे तरी 6 ते 8 हजार पर्यंत पाठवतात. आता कसं काय, पिकच गेलं वाहून, कुठनं पैसे पाठवणार घरचे? काय हा म्हणजे खूप मोठं संकट आल्यावरच झालंय आणि माझी सरकारला म्हणजे खूप नम्र अशी विनंती आहे की सरकारने ह्या गोष्टीचे म्हणजे तातडीने दखल घेऊन पंचनामे करून आम्हाला म्हणजे मदत करावी, कारण ऐन दिवाळीच्या तोंडावरती अशा गोष्टी होणं म्हणजे हे खूप दुर्दैव आहे. आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या घरी दिवाळी होईल वाटतं या वर्षीची? नाही, कारण मी कालच एक बातमी पाहिली की एक जोडपं होतं, मग त्यांची 5 एकर कापसाची शेती म्हणजे पूर्ण पावसामुळे ते वाहून गेलं पूर्ण. घरच्यांच्या संपर्कात आहे, घरच्यांना धीर देत आहे का की याच्यातून आपण बाहेर पडू? हो, वडिलांना सांगतोय मी थोड्या दिवसात म्हणजे होऊन जाईल आपलं, पण आता ते कधी होईल ते माहीत नाही, पण आमची तयारी आहे. नक्कीच हे सगळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. सगळ्यांच्या शेतीचं नुकसान झालं आहे आणि हे सांगतायत की आम्ही आमच्या घरच्यांना धीर देतो आहे की हे सगळं व्यवस्थित होईल. खरं तर दिवाळी अगदी काही पुढे येऊन काही दिवसांवर आली आणि ते म्हणतायत की आमच्या घरी यावर्षीची दिवाळी होणार नाही. आणखी एक विद्यार्थी आहे. दादा, कुठला जिल्हा तुमचा? दादा, मी विदर्भातील वाशिम जिल्हा. काय पावसाची परिस्थिती तिकडे? दादा, आमच्याकडे प्रामुख्यानं कापूस आणि सोयाबीन हे मुख्य पिके आहेत. तर परिस्थिती इतकी वाईट आहे दादा की घरच्यांशी ज्यावेळी आता बोलणं होतं त्यावेळी ॲक्च्युली त्यांना ना धीर द्यावा लागतो. त्यांच्या बोलण्यामध्ये एक दुःख जाणवून येतं आहे, कारण माझ्या घरी 3 एकर शेती आहे, त्यात 1.5 लाखाचं उत्पन्न होतं आणि वर्षाला, आणि त्याच्यातच सगळं आम्हाला सुख दुःख असेल, त्याच्यामध्ये तुमच्या गावात पण पूर परिस्थिती आता प्रचंड पूर परिस्थिती आहे आणि सोयाबीन बऱ्याच लोकांचं शेतातच सडून गेलेलं आहे. कापूस जो आहे त्याला बोंड लागली, ती बोंड सुद्धा आता सडत आहेत. आणि माझ्या स्वतःच्या शेताची परिस्थिती अशी आहे की आत्ता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज दाखवला, जर तो पुन्हा पाऊस झाला तर उरलं सुरलं पण नष्ट होणार आहे. सगळं घरचं अर्थकारण सगळं शेतीवरच तुमचं. मग आता तुम्ही म्हणताय पीक वाहून गेलं, शेतातली माती वाहून गेली, मग आता पुढचं कसं काय होणार? खूप मोठा प्रश्न आहे सर. म्हणजे आमच्या घरी तुम्ही म्हणताय दिवाळी, आता दिवाळीला कपडे कसे घ्यायचे, कारण उत्पन्नाचं काही साधन नाही. आधी असं व्हायचं की थोडीशी सोयाबीन पोत्यात भरून विकायची आणि त्यात दिवाळी करायची. आता ती फार मोठी परिस्थिती झाली आहे. मी पुण्यात शिकतोय, घरून 8,000 रुपये खर्च 8,000 लागतो महिन्याला. 8,000मध्ये फक्त हातातोंडाची गाठ पडते आम्हाला. कधी म्हणजे फक्त राहायचं आणि 2 वेळेचं जेवण होतं, एवढंच 8,000 होतं. बाकी चैन वगैरे किंवा होत नाही सर. काहीच नाही. घेतलेले कपडे आम्ही फाटेपर्यंत घेऊ शकत नाही आणि आतापर्यंत तरी ठीक होतं, पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की आता असं वाटतंय की अभ्यास सोडून आपणच घरच्यांसाठी काहीतरी करावं का, असा प्रश्न. याच्या अगोदर ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण व्हायची तर
शेतातली पिके खराब व्हायची किंवा पिके वाहून जायची, पिकांचं नुकसान व्हायचं. पण खूप वर्षानंतर असं झालं की शेतातील माती पण वाहून गेली. म्हणजे आत्ता हा पूर परिस्थिती कमी झाल्यानंतर पुन्हा पीक करायची देखील शेतकऱ्यांपुढे अडचण आहे. कधीपर्यंत हे सगळं जागेवर येईल? मग तुमच्या शिक्षणाचं कसं काय होणार? सर मला असं वाटतं की म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आणि मी स्वतः पण शेती करतो, 1 वर्ष तर सर काहीच होणार नाही. कारण आता दिवाळीनंतर दुसरं पीक जे असतं गहू आणि हरभरा आणि भुईमूग, तर त्याचीही काही शाश्वती नाही आहे. त्यातही सर शासन शेतकऱ्यांवर कायमच अन्याय करत आलेला आहे. म्हणजे शहरांमध्ये उद्योगाला 24 तास वीज असते आणि आम्ही जेव्हा शेतामध्ये गहू पेरतो सर आम्हाला 24 तास वीज पण नसते. रात्री बेरात्री आम्हाला काट्याभाट्यांमध्ये फिरावं लागतं. म्हणजे शेतकरी हा राजा आहे हे फक्त आता घोषणांपुरतं मर्यादित राहिलं आहे. पण कुठेतरी सर आत्ता खऱ्या अर्थानं आम्हाला मदतीची गरज आहे. मी तर असं म्हणेल की सर आता ज्या काही स्पर्धा परीक्षा इथून पुढे होतील त्याची शुल्कमाफीसुद्धा शासनाने आम्हाला केली पाहिजे. आणि तुटपुंजी सर तुम्ही सांगा, हे सगळं बोलताना तुझ्या चेहऱ्यावरचं दुःख आम्हाला जाणवतंय, डोळे भरून आलेत तुझे. घरच्यांच्या संपर्कात आहे, घरच्यांना धीर देतोय म्हणतोय, पण उद्यापासून आता पुढे काय करायचं? खरं तर महिना संपत आलाय. पुढच्या महिन्यात तुम्हाला इतर राहण्याचे पैसे असतील, खाण्याचे पैसे असतील किंवा इतर खर्च असतील, ते कुठून येणार याची चिंता वाटते? सर खूप मोठी चिंता आहे. एकच पर्याय आहे, एक तर गावाकडे जाऊन मग त्यांना मदत करणे, नाहीतर मग पुण्यात राहून अभ्यास बंद करणे आणि एखादी मिळेल ती मग चौकीदाराची का असेना ती नोकरी करणे. कारण सर आमच्याकडे उत्पन्नाचं दुसरं साधन नाही आहे आणि मधात बऱ्याचशा गोष्टी असतात त्या मॅनेज कराव्या लागतात. तर आधीच वडिलांच्या बनियनला अनेक भोकं पडलेली आहेत आणि त्यात ह्या पावसाने आमच्या संसारालाच भोकं पाडलेली आहेत. माझं असं म्हणणं आहे की शासनाने तलाठी मंडळाधिकारी यांना स्पष्ट सूचना द्याव्या आणि कागदोपत्री फक्त आम्हाला कार्यालयात फिरवू नये तर भरघोस मदत द्यावी. कारण 2-2.5 हजारामध्ये सर महिन्याचा किराणासुद्धा होणार नाही. आणि आज जर शासन आमच्या पाठीशी उभं नाही राहिलं तर शेतकरी पूर्णतः कोसळून पडेल आणि मग पुन्हा आम्ही कधी उभे राहू असं आम्हाला वाटत नाही सर. आपण पाहतोय की सगळे विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात पुण्यात राहून. आणि स्पर्धा परीक्षा करत असताना ते सांगतायत की 8 ते 10 हजार रुपये महिन्याला आम्हाला पुण्यात खर्च आहे आणि तो सगळा पैसा घरून येतो म्हणजे आईवडील शेतात कष्ट करतात आणि त्यातून जे काही थोडेफार पैसे भेटतील ते आपल्या मुलांना पुण्यात पाठवत असतात. मात्र शेतकऱ्यासोबत आता शेतकऱ्याच्या मुलांचं देखील भवितव्य धोक्यात आहे. कारण की सगळे सांगतायत की जर पैसेच आले नाही तर पुण्यात राहणार कुठून, आणि पुण्यात राहिलो नाही तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सोडून गावाला जाऊन आम्हाला शेती करावी लागेल. एवढे दिवस केलेली मेहनत असेल, कष्ट असेल, सगळं वाया जाणार आहे. म्हणजे आपण पाहतोय की या पुरामध्ये फक्त शेतकरी नष्ट नाही झाला तर शेतकऱ्यांच्या आसपास जे फिरणारे अवतीभोवती त्यांची मुलं असतील, विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील, कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी असतील, सगळेच अडचणीत आल्याचं आपण आता पाहतोय. त्यामुळे सगळ्यांकडून एक शासनाकडे विनंती केली जाते की भरघोस शेतकऱ्याला मदत करणं आत्ता गरजेचं आहे आणि त्वरित मदत करणं गरजेचं आहे. शासनातील सरकारमधील मंत्री असतील, विरोधी पक्षातील नेते असतील, मराठवाड्याचे दौरे करतात, पूर परिस्थितीची पाहणी करतायत. मात्र ही पाहणी करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं लवकरात लवकर मदत करणं देखील आहे. पाहावं लागेल की सरकार कधीपर्यंत या सर्व शेतकऱ्यांना मदत करतंय. कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. पिवळा पण आहे. पाठवून द्या. गार्डन मध्ये घ्या चला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.